आज आपण बघणार आहे बानो टाइप्स ऑफ सिंक्रोनस मशीन. मशीन म्हणतोय मी, मशीन म्हणजे मोटर ऍज वेल एज जनरेटर दोन्ही येतं बघा त्याच्यात. ठीक आहे, तर थोडं ब्लर दिसतंय का? 2 मिनिटं. आय थिंक आता राईट असेल. ठीक आहे, आता ओके बरोबर. तर बानो जे आपल्या सिंक्रोनस मशीनचे जे आहे मेनली दोन टाइप्स पडतात. 2 टाइप्स पडतात. कसे पडणार, काय पडणार मी तुम्हाला सांगतो बानो, काही टेन्शन नका घेऊ. ठीक आहे, आपण दोघांना मी कम्पेअर करू, काही प्रॉब्लेम नाही. दोघांचं कन्स्ट्रक्शन चेक करू आपण. टाइप्स ऑफ सिंक्रोनस मशीन. तर तुम्ही याच्यात लिहा बानो, देअर इज 2 मेन टाइप्स ऑफ सिंक्रोनस मशीन. तर 2 मेन टाइप्सचे सिंक्रोनस मशीन असतात. लक्ष द्या बानो, कोणकोणत्या मशीन्स असतात. 2 मशीन आहे. त्यामध्ये बघा, पहिली जी मशीन आहे तुमची बानो सॅलियंट SALIENT सॅलियंट पोल सिंक्रोनस मशीन. आता सॅलियंट पोल सिंक्रोनस मशीन म्हणजे सिंक्रोनस मोटर बी आले त्यात आणि जनरेटर पण आला. ठीक आहे, तर नो प्रॉब्लेम, दोन्ही पण आल्या बघा त्याच्यामध्ये. ठीक आहे, मोटर आणि जनरेटर दोन्ही. दुसरी जी मशीन आहे ती आहे बघा तुमची सिलेंड्रिकल पोल सिंक्रोनस मशीन. त्याला कधी कधी ना काही पुस्तकात असं बी नाव लिहिलंय की नॉन सॅलियंट. त्याला कसं कधी कधी काय म्हणतं, नॉन सॅलियंट पण म्हणतं बघा. ठीक आहे, तर काय पुस्तकात नॉन सॅलियंट सिंक्रोनस मशीन असं पण नाव दिलंय. ठीक आहे, राईट, नॉन सॅलियंट सिंक्रोनस मशीन. कधी कधी स्मूथ सिलेंडर म्हणता, सरफेस एकदम स्मूथ असतो तर त्याच्यामुळे स्मूथ सिलेंडर पण म्हणतात. स्मूथ सिलेंडर. ओके, तर याचं काही टेन्शन घ्यायचं नाही, दोन्ही सेमच नावं आहेत. स्मूथ सिलेंडर, सॅलियंट पोल, दोन. एक सिलेंड्रिकल आणि दुसरा आहे सॅलियंट पोल. ओके, आता 2 मशीन मध्ये बेसिक डिफरन्स काय असतो आणि मशीन कशा पद्धतीनं वर्क करता आपण बघूया. आता कन्स्ट्रक्शन बघूया आपण सॅलियंट पोलचं, आणि त्याच्यानंतर नॉन सॅलियंट पोलचं कन्स्ट्रक्शन बघूया. 2 पोलची आणि 2 पोलच्या नंतर 4 पोलची मशीन पण आपण बघूया. ठीक आहे, तर बेसिकली बानो बघा, 1 नंबर बघूया आपण आजच्या लेक्चरला, सॅलियंट पोल सिंक्रोनस मशीन. शॉर्टकट पण लिहिलं थोडं मी, तर समजून घ्या. सॅलियंट पोल सिंक्रोनस मशीन. हे जे सॅलियंट पोल सिंक्रोनस मशीन आहे यामध्ये कसं असतं, जे तुमचं रोटर असतं त्याचं डायमीटर खूप लार्ज असतं बा. ठीक आहे, डायमीटर खूप लार्ज असतं आणि लेंथ कमी असते. लक्षात ठेवायचं, डायमीटर लार्ज, लेंथ कमी. तर बघूया आपण कशा पद्धतीने वर्क करता हा. बघा, इट कन्सिस्ट ऑफ large diameter and smaller length stator
कन्स्ट्रक्शन ओके. आता तुम्ही म्हणाल सर या लार्ज डायमीटर आणि स्मॉलर लेंथ याचं काय रिलेशन आहे, तर एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. जे पण रेटिंग असते बा मशीनची, जी रेटिंग असते, पॉवर किती डेव्हलप करणार मशीन ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते एल चा स्क्वेअर डायमीटर. ओके, एल च्या स्क्वेअरला आणि डायमीटरला प्रोपोर्शनल असते. ज्या मशीनचं डायमीटर लार्जर असतं त्याची लेंथ छोटी असते, ज्या मशीनची लेंथ मोठी असते त्याचा डायमीटर छोटा असतो. ओके, तर डेफिनेटली लक्षात ठेवायचं तुम्हाला रेटिंग्स बद्दल. मशीनची जे रेटिंग असते, पॉवर किती डेव्हलप करणार मशीन, याची रेटिंग नेहमी एमबीए मध्ये असते. एमबीए मोठे युनिट आहे, छोटे युनिट केबीए. तर जनरेटर असतात, खूप मोठे जनरेटर असतात, एमबीए मध्ये रेटिंग असते. अपरेंट पॉवर मध्ये रेटिंग दिलेली असते, कारण की पॉवर फॅक्टर लोडवर डिपेंड असतो, त्यामुळे रेटिंग नेहमी केबीए मध्ये आणि एमबीए मध्ये असते सिंक्रोनस मशीनची. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मरची रेटिंग पण केबीए किंवा एमबीए मध्येच असते, राईट. ओके, त्याच्यानंतर आता तुमच्या लक्षात आलंय की लार्ज डायमीटर असतं, कारण 92 याच्यात ना इट कन्सिस्ट इट इज smaller length consist large number of poles. त्याच्यात पोल्स खूप जास्त असतात, कारण की लेंथ कमी असते पण डायमीटर खूप मोठा असतो बाळाचा. डायमीटर मोठा आहे, लेंथ कमी आहे. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, हे स्टेटर आहे, ह्यूज डायमीटर आहे आणि लेंथ बघा छोटी लेंथ आहे, खूप छोटी आहे, राईट. या पद्धतीनं शाफ्ट असणार, त्याला प्राइम मूवर कनेक्टेड असणार, जे बी टर्बाईन विर्बाईन काय असणार तो पीएम त्याला फिरवणार. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे वर्क करणार. ते लार्ज डायमीटर आहे, लक्षात ठेवायचं, लार्ज डायमीटर आहे अँड स्मॉलर लेंथ आहे, स्मॉलर लेंथ. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. ओके, आता तू म्हणाल सर किती, तर बाणाचं डायमीटर 5 to 6 टाइम्स लार्जर असतं, लार्ज डायमीटर. तर 5 ते 6 पटीनं जे डायमीटर आहे ते मोठं असतं. समजा लेंथ 1 मीटरची असेल तर डायमीटर 5 मीटरचं असेल किंवा 6 मीटरचं असेल, याचा अर्थ असा होतो. ठीक आहे, लेंथ बघा, याची लेंथ आहे आणि हे काय बघा त्याचं डायमीटर आहे. ठीक आहे, रेडियस नाही बोलत मी, डायमीटर बोलतोय. ठीक आहे, डायमीटर इज इक्वल टू ऑलवेज 2r असतं. ठीक आहे, 2 टाइम्स रेडियस असतं, राईट. तर ह्या पद्धतीने मशीन असते. तुम्ही बघितल्यावरती व्हिज्युअल इन्स्पेक्शन केलं तर तुम्हाला बघितल्यावरच कळेल की मशीन हायड्रो जनरेटर आहे की टर्बो अल्टरनेटर आहे, टर्बो अल्टरनेटर की हायड्रो अल्टरनेटर आहे. लेंथ खूप छोटी असते, 3-3, 4-4 मीटरचीच मशीन असते, पण डायमीटर एकदम लार्ज असतं बा, खूप मोठं डायमीटर असतं. तर यावरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. ठीक आहे, टेक्निकल गोष्ट झाली याच्यातली. आता याच्यात जे पोल्स असतात, तर बघा मॅक्सिमम मशीन मध्ये कन्स्ट्रक्शन बघा कसं असतं, ऑलमोस्ट 99% alternator design is rotating field and stationary armature टाईप. तर ही जो टाईप आहे मशीनचा, रोटेटिंग फील्ड आहे आणि स्टेशनरी आर्मेचर आहे. तर लक्षात घ्या, मशीन मध्ये 2 वाइंडिंग घ्या. फील्ड वाइंडिंग आहे जी की एक फ्लक्स सेटअप करते. अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ आपल्याला काय करायचंय, फ्लक्सनं कंडक्टरला कट करायचंय. तर फ्लक्स बी पाहिजे, कंडक्टर बी पाहिजे. आता कंडक्टर हे लार्ज नंबर मध्ये असतात, म्हणजे फ्लक्स सेट करण्यासाठी फील्ड वाइंडिंग वापरली ती छोटी असते. तुम्हाला सांगितले मी 2 किलो पर्यंत, समजा जर 100 किलोच्या मागे 2 किलो, एक रफ आपण कॅल्क्युलेशन बघितलं तर याचा अर्थ असा होतो, फील्ड वाइंडिंग छोटी असते
त्याचं वेट पण कमी असतं. म्हणून आपण ज्याचं वेट कमी आहे त्याला रोटरवर बसवणार, म्हणजे फील्ड वाइंडिंग आपली रोटरवर असणार, आणि जी आर्मेचर वाइंडिंग आहे ज्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होणार आहे तो स्टेशनरी मध्ये असणार, कारण की आपल्याला इन्सुलेशनला प्रॉब्लेम येणार नाही, इन्सुलेशन इझी होईल. ठीक आहे, तर हा एक पॉइंट आहे. त्यामुळे आपण काय करतो, आर्मेचर स्टेशनरी ठेवतो आणि फील्ड रोटेटिंग ठेवतो. ठीक आहे, तर आता आपण दोन्ही बघूया, स्टेटर आणि रोटर. स्टेटरचं कन्स्ट्रक्शन, स्टेटर बघा, स्टेटर इट कन्सिस्ट ऑफ, असं लिहू शकतो आपण, इट कन्सिस्ट ऑफ two main parts, two main parts. एक असणार बेसिकली स्टेटर, दुसरा असणार बेसिकली रोटर. ठीक आहे, एक स्टेटर आहे, दुसरं आहे रोटर. ओके, ऑलराईट. तर स्टेटर आणि रोटर मध्ये दोघांमध्ये आपण कन्स्ट्रक्शन बघूया आता, कशा पद्धतीनं कन्स्ट्रक्शन बसणार स्टेटरचं. ठीक आहे, बघूया आपण वन बाय वन. स्टेटर हे इंडक्शन मोटर सारखंच असतं पाहायचं, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. इथपर्यंत तुमचं लिहून झालं असेल, नसेल झालं तर तुम्ही व्हिडिओ नंतर पॉज करून लिहू शकता. ठीक आहे, कारण की ऑलरेडी आपण लेट क्लास चालू केलाय, त्यामुळे मी आता थांबत नाही, डायरेक्ट स्टेटरचं कन्स्ट्रक्शन बघूया आपण पुढे. ठीक आहे, तर स्टेटर एक नंबरला आपण बघूया. स्टेटर, तर इथे आपण लिहू शकतो द स्टेटर ऑफ synchronous machine is similar to the stator of three-phase induction motor. लक्षात ठेवा बा, डायमेन्शन्स चेंज असतात, ऑब्विसली डायमेन्शन्स चेंज असतात, पण सिंपल इंडक्शन मोटरच्या स्टेटर सारखं असतं बा. इंडक्शन मशीन म्हणू शकता किंवा मोटर म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, इंडक्शन मोटर सारखं स्टेटर आहे, फक्त डायमेन्शन्स वेगळे आहेत. डायमेन्शन्स कसे वेगळे, कारण काही मशीनचे डायमीटर खूप लार्ज आहे, त्याची लेंथ खूप लार्ज आहे, तर अशा पद्धतीनं वर्क करतात. ठीक आहे, राईट, व्हेरी गुड, परफेक्ट. पुढे बघूया आपण कशा पद्धतीचं स्टेटर असतं. तर स्टेटर बघा बाळांनो, जे मोठी मशीन असते ते HRGO स्टेटर असतं बाळाचं. ठीक आहे, HRGO, हॉट रोल्ड ग्रेन ओरिएंटेड. जसं आपलं CRGO वापरत होतो आपण ट्रान्सफॉर्मरला, कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड. CRGO वापरायचो आपण, कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड. सिलिकॉन स्टील वापरायचो, तसे इकडं HRGO वापरतो जनरेटर मध्ये. हॉट रोल्ड, गरम करता, रोल करता आणि त्याचं ओरिएंटेशन करतो आपण. ठीक आहे, तर HRGO मटेरियल वापरता मोठ्या मोठ्या अल्टरनेटर मध्ये. छोट्या मशीन मध्ये सिलिकॉन स्टील लॅमिनेटेड. ओके, टू रिड्यूस एडी करंट अँड हिस्टरेसिस लॉसेस. लॅमिनेटेड असतं स्टेटर, स्ट्रीप वापरता खूप साऱ्या, तुम्हाला माहितीये लॅमिनेशन का करतो आपण, टू रिड्यूस एडी करंट लॉस. ठीक आहे, आणि अशा पद्धतीचं असतं, पण इथे HRGO मटेरियल वापरता. आता बघा बेसिकली बघा, लक्ष द्या, वाइंडिंग कशी असते. हे जे स्टेटर आहे, लार्ज नंबर ऑफ स्लॉट्स असतात बघा याच्यामध्ये, लार्ज नंबर ऑफ स्लॉट्स असतात. लक्ष द्या, हे लार्ज नंबर ऑफ स्लॉट्स. आता इथं जे स्लॉट्स आहेत, मी काय करतो, फक्त फेज स्प्रेड दाखवतो. इथं R वाइंडिंग प्लेस करतो आपण, इकडे R' प्लेस करणार. ठीक आहे, त्याच्या 120 नंतर बघा स्टेटर मध्ये इकडं सेम जसं आपण इंडक्शन मोटर मध्ये करत होतो, तिथं आपण रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस करायचं, इथं आपण अल्टरनेटिंग व्होल्टेज इंड्यूस करतोय. तिकडे Y प्लेस करायचा आहे, त्याच्यानंतर Y'. तर सगळ्यात पहिले काय करणार, हा जो पोल असणार आपला नॉर्थ पोल, R ला कट करणार, R चा मॅक्सिमम इंड्यूस होणार, नंतर Y ला कट करणार, Y चा इंड्यूस होणार, नंतर मग B ला कट करणार. सिमिलरली 120 डिग्री डिस्प्लेसमेंट असतो. बघा इथे सेम वाइंडिंग आहे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणला सर इथं फक्त तुम्ही किती 6 स्लॉट दाखवले, तसं नसतं बाळा, खूप जास्त स्लॉट असतात. मी फक्त या फेजचं रिप्रेझेंटेशन दाखवलं तुम्हाला. आता पोल्स पण लार्ज असू शकता, स्लॉट पण लार्ज असू शकता. अकॉर्डिंग टू पोल्स आणि स्लॉट्स मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने स्टेटर डिझाइन होतं. आता आपण इथे एक्झाम्पल्स घेऊ, स्टेटर कसं डिझाइन होतं. एक्झाम्पल्स, पहिले एक्झाम्पल बाळांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला स्टेटर डिझाइन करण्यासाठी स्लॉट माहित पाहिजे, नंबर ऑफ स्लॉट्स तुम्हाला माहिती
तर हे ना 6च्या आणि 3च्या मल्टिपल मध्ये पाहिजे, कारण की 3 फेज आपले, तर सगळ्यांना बरोबर स्लॉट आले पाहिजे. म्हणजे आरचे जर तुमचे 9 असेल तर बी चे पण 9 आले पाहिजे, वाय चे पण 9 आले पाहिजे. म्हणजे हा 9च्या किंवा 3च्या मल्टिपल मध्ये पाहिजे. 36 हा 9ला भाग जातो ना, तर डेफिनेटली 3ला पण जातो, 9ला पण जातो, राईट. मग 36 घेतले. ओके, नंबर ऑफ पोल्स तुम्ही 2 घेऊ शकता किंवा 4 घेऊ शकता. 2 पण घेऊ शकता, 4 पण घेऊ शकता. दोन्ही मी डिझाईन दाखवतो मी तुम्हाला. नंबर ऑफ फेजेस तुम्हाला माहिती आहे, नंबर ऑफ फेज तुमचे 3च असतात. 3 फेजची मशीन जास्त पॉप्युलर आहे, कारण खूप बॅलन्स असते आणि जास्त कॉम्प्लिकेशन्स नसतात कन्स्ट्रक्शन मध्ये. 3 फेजची मशीन वापरतो आपण, राईट. आता बघा, तू म्हटलं सर नंबर ऑफ स्लॉट 36 आहे, टोटल नंबर ऑफ स्लॉट यस किती आपले 36. दुसऱ्या बाजूने पोल्स किती आहे, पोल घेतली, 2 मशीनची पोल घेतले आणि नंबर ऑफ फेजेस जसे की तुमचे फेज दिले, फेज दिले तुमचे फेज 3. ओके, तर सगळ्यात पहिले काय करायचं असतं बा, तुम्हाला स्लॉट पर पोल काढायचं असतं, छोटा एन स्लॉट पर पोल. एका पोल मध्ये किती स्लॉट येणार, ठीक आहे, एका पोल मध्ये किती स्लॉट येणार, तर स्लॉट पर पोल काय येणार मग 36 डिवाइड बाय 2. तर एका पोलच्या अंडर मध्ये येणार तुमचे मला वाटतं 36 ला डिवाइड करा 2 ना, किती येणार 18 18 36 18 आहे ना. ओके, करेक्ट. 18 स्लॉट्स येणार, राईट. 18 स्लॉट येतात प्रत्येक पोलच्या अंडर मध्ये. त्याच्यानंतर तुम्ही म्हणणार सर स्लॉट पर पोल पर फेज किती येतात. स्लॉट पर पोल पर फेज किंवा तुम्ही छोटा एन डिवाइड बाय फेज जरी केले तरी पण तुम्हाला भेटणार. प्रत्येक पोलला किती येणार 18 डिवाइड बाय 3, मला वाटतं 6 6 येणार. 6 6 सॉरी, नंबर सांगितलं, हा करेक्ट आहे. तर 6 6 पोल येणार प्रत्येक फेजेसचे एका पोलच्या अंडर मध्ये, राईट. आता तुम्ही म्हणाल सर ही मशीन कशी डिझाईन करणार, तर बघा लक्ष द्या, पूर्ण स्लॉट आहे बघा, हा पूर्ण स्लॉट आहे. तर सगळ्यात पहिले काय करायचं की स्लॉट पर पोल. आता बघा हा एक पोल आहे नॉर्थ पोल आणि हा एक पोल आहे साऊथ पोल. 2च पोलची मशीन आहे, सॉरी साऊथ पोल 2 पोलची मशीन आहे, ठीक आहे. इथं किती स्लॉट असणार मग, इथं असणार 18 स्लॉट, इथं असणार तुमचे 18 स्लॉट, कारण की टोटल स्लॉट आहे 36, ते डिवाइड होणार 18 18. ओके, आता काय असतं माहिती का, तुम्ही वाइंडिंग प्लेस करताना एक वाइंडिंग तुम्ही जर प्लेस केली नॉर्थ पोलच्या अंडर मध्ये, तर दुसरी प्लेस करावी लागते तुम्हाला साऊथ पोलच्या अंडर मध्ये, राईट. कारण की साऊथ पोलच्या अंडर मध्ये जर प्लेस केली तुम्ही, तर इथं पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्हला कनेक्ट होतो आणि ऍडिटिव्ह पोलॅरिटी येते बघा, सगळे व्होल्टेज ऍड होतं. समजा इथं 2 व्होल्टेज इंड्यूस झाला, इथं 2, तर टोटल व्होल्टेज तुम्हाला 4 व्होल्ट भेटणार. याचा अर्थ काय होतो, व्होल्टेज ऍडिटिव्ह पोलॅरिटी होती. आणि एकाच फेजच्या जर अंडर मध्ये तुम्ही नॉर्थ पोल प्लस प्लस आणि नॉर्थ पोल प्लस प्लस असं प्लेस केला, तर हे काय होणार, इथलचे 2 व्होल्टेज इथलचे 2 व्होल्टेज सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी होणार, दोन्ही व्होल्टेज एकमेकांना कॅन्सल करणार, तर 0 व्होल्ट इंड्यूस होणार. म्हणून तुमचा मेन प्लॅन काय, एक स्लॉट नॉर्थ पोलच्या अंडर मध्ये टाकायचा, सेम वाइंडिंगचा स्लॉट दुसऱ्या पोलच्या अंडर मध्ये टाकायचा साऊथच्या. जसं की आता बघा इथं 2 पोल आहे, मी आता एक मन टाकला, एक वाइंडिंग एक स्लॉट पण टाकली 1 नंबरच्या, इथं 18 नंबरचा स्लॉट आहे. मला सांगा बा दुसरा स्लॉट किती नंबरचा पोल पण टाकावा लागेल मला, की जो साऊथ मध्ये आला पाहिजे, 19. सांगा. व्हेरी गुड, परफेक्ट, करेक्ट. 19. दुसरा 20 मध्ये, करेक्ट, व्हेरी गुड दीक्षा. आता हे काय केलं आपण, काय केलं बाळा, हे ना हे आपण असे प्लेस केले ना, तर काय होतं की हे ईएमएफ आपलं याचा ईएमएफ प्लस प्लस मायनस म्हणजे आणि याचा अपोजिट म्हणजे ऍडिटिव्ह पोलॅरिटी होणार, म्हणजे व्होल्टेज वाढत जाणार, आपलं सगळ्या कॉईल मधलं व्होल्टेज वाढत जाणार. ओके, ऑब्विसली. त्यामुळे आपण काय करतो की प्रत्येक वाइंडिंगचा फ्लेस पुढच्या पोल मध्ये टाकत जातो. याला म्हणते बाळा पोल पिच. याला काय म्हणते बाळा, पोल पिच म्हणते याला, ठीक आहे, पोल पिच. आता हा पोल पिच इलेक्ट्रिकल अँगल मध्ये हाफ सायकल इंड्यूस होते, तर किती डिग्री असणार मग इलेक्ट्रिकली, सांगा बाळांनो. इलेक्ट्रिकली नॉर्थ पोल मुळे हाफ सायकल इंड्यूस होते, तर पोल पिच किती असणार इथपर्यंत. हाफ सेमी सर्कल नाही, टोटल सर्कल म्हणजे 360 डिग्री असतं. हाफ सायकल म्हणजे किती असणार 180. व्हेरी गुड, परफेक्ट, करेक्ट. तर 180 डिग्री असणार ऑब्विसली, ठीक आहे. 180 इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल अँगल बी 180 येतोय, पण पोल 2 असल्यामुळे येतोय ऑब्विसली, नाहीतर इलेक्ट्रिकल अँगल वेगळा असतो, मेकॅनिकल अँगल वेगळा असतो, ठीक आहे. पोल नंबर वाढले तर ते ह्या पद्धतीनं. मग मला सांगा याच्यात आरचं कॉन्ट्रीब्युशन किती असणार,
आणि वायचं कॉन्ट्रीब्युशन किती असणार कोण सांगतं? आर फेज, वाय फेज, बी फेज. परत आर वाय बी. 6. बघा टोटल 36 स्लॉट आहे. टोटल 36 स्लॉट आहे, 2 पोल आहे. इथं 18 स्लॉट आहे. आता 18 स्लॉट 3 फेज. इथे किती असणार? 6 आरचे असणार, 6 वायचे असणार, 6 बीचे असणार. परत 6 6 6 तर 6 6 36. तर सिमिलर ह्या पद्धतीनं वाइंडिंग होणार आपली. काल स्टेटरचं कन्स्ट्रक्शन सगळ्यांना स्टेटर सेम आहे बघा. हे आपलं रिपीट झालाय पॉईंट आता. कारण की मी तुम्हाला पहिलं स्टेटमेंट मध्ये काय सांगितलं, द स्टेटर ऑफ सिंक्रोनस मशीन इज सिमिलर टू द स्टेटर ऑफ इंडक्शन मोटर. इंडक्शन मोटर मध्ये हा पॉईंट रिपीट झाला आपला. म्हणून तुम्हाला असं वाटतं की सर हा तुम्ही रिपीट शिकवताय. रिपीट शिकवत नाही, हा पॉईंटच रिपीट झालाय कारण स्टेटर सिमिलर आहे दोघांचं. हा डायमेन्शन वेगळे, डेफिनेटली डायमेन्शन वेगळे, पण कन्स्ट्रक्शन सेम आहे. स्लॉट आपल्याला तसेच करायचे आहे ऑब्विसली. ठीक आहे, चला पुढे बघूया. आता आपण आता तुम्ही म्हणलं सर ठीक आहे, आपण वेगळे स्लॉट घेतले आता किंवा 4 पोल घेतले मशीनचे, सेम स्लॉट घेतले. बघा स्लॉट घेतले बघा तुम्ही 36 आणि पोल घेतले तुम्ही 4. चलो नो प्रॉब्लेम. आणि फेजेस तर आपले 3च आहेत. मग पहिली गोष्ट काय करायची, तुम्हाला छोटा एन काढायचा आहे. स्लॉट पर पोल किती येणार? स्लॉट पर पोल प्रत्येक पोलच्या अंडर मध्ये स्लॉट किती येणार? हा 9. 4. 9. व्हेरी गुड. येस 9. ओके. त्याच्यानंतर यम म्हणजे फेज स्प्रेड. स्लॉट पर पोल पर फेज किंवा छोटा एन डिवाइड बाय फेजेस. किती येणार? एका फेजचं किती येणार? फेज स्प्रेड किती येणार? 9 डिवाइड बाय 3 किती येणार? 3. करेक्ट आहे? व्हेरी गुड, परफेक्ट. आता बघा ही पूर्ण मशीन आहे आपली. मेकॅनिकल अँगल याचा फिक्स आहे 360 डिग्री 360. पण बघा पोल आपले 4 आहे. पोल आपले 4 आहे. तर हा एन पोल आहे, एस पोल आहे, एन पोल आहे, एस पोल आहे. 4 पोल झाले आपले. ठीक आहे, हा त्याचा सेंटर. त्याच्यानंतर आता मशीन मध्ये बघा किती स्लॉट आहे? टोटल 36 स्लॉट आहे. मग मला सांगा प्रत्येक 4 पोलच्या अंडर मध्ये 36 स्लॉट आहे. मग प्रत्येक पोलला किती किती येणार? आपण जर 4 ने डिवाइड केलं किती येणार? इथं असणार 9, इथं असणार 9, इथं असणार 9, इथं असणार 9. तुम्ही सगळ्यांची ऍडिशन केली की 9 4 जा 36. राईट. ओके. त्यातले मला सांगा आता आर चे किती असणार कॉन्ट्रीब्युशन, वाय चे किती असणार आणि बी चे किती असणार? आर वाय बी सांगा. 3. व्हेरी गुड. आपण फेज स्प्रेड काढलाय बा. आर चे 3 आहे, वाय चे 3 आहे आणि बी चे 3 आहे. सिमिलरली इकडे तेच बा. आर चे 3, वाय चे 3, बी चे 3. सेम फंडा आहे सगळीकडे. राईट. त्याला म्हणते फेज स्प्रेड. ओके. आता मला सांगा नॉर्थ पोल मुळे हे अँगल याला म्हणतो आपण पोल पिच. तर इलेक्ट्रिकल डिग्री पोल पिच किती असतो? एक हाफ सायकल इंड्यूस होते बा त्यांना, म्हणजे सेमी सर्कल. किती डिग्री या? 180. व्हेरी गुड. तर लक्षात ठेवायचं पोल पिच ऑलवेज 180 असतं. मेकॅनिकल अँगल की इलेक्ट्रिकल अँगल? मेकॅनिकल. नाही, मेकॅनिकल अँगल 360 कॉन्स्टंट आहे ना. यानं काय झालंय माहिती का, इथं 4 सायकल इंड्यूस होतात. इलेक्ट्रिकल अँगल आणि मेकॅनिकल अँगल वेगळा असतो बघा. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये कसं झालं, इथं 4 सायकल इंड्यूस झाल्या. कसं बघा, लक्ष द्या, 2 मिनिटं लक्ष द्या. इथं बघा वाहनो, इथं नॉर्थ पोलमुळे ही सायकल इंड्यूस झाली, साऊथ पोलमुळे इथं सायकल इंड्यूस झाली, नॉर्थ पोलमुळे पण झाली आणि साऊथ पोलमुळे. तर आता हे अँगल वाढलं ना इलेक्ट्रिकलचा. तुम्ही जर अँगल बघितला 180, 360, 360 हे 720 झाले टोटल अँगल. राईट. 720 डिग्री अँगल इंड्यूस झाला इथं. आणि मेकॅनिकल अँगल 720 नाहीये. मेकॅनिकल अँगल कॉन्स्टंट आहे. किती अँगल मेकॅनिकल? सर्कलचा अँगल किती आहे पूर्ण? व्हेरी गुड, 360. याच्यामध्ये काही चेंजेस नाही झाला. पण इलेक्ट्रिकल अँगल व्हॅरी होतो, कारण इलेक्ट्रिक अँगल डिपेंड असतो पोलवरती. एक पोलला कट केला की आपला हाफ सायकल इंड्यूस होते, बरोबर. त्यामुळे इलेक्ट्रिकल अँगल मेकॅनिकल अँगलचं रिलेशन असं असतं, इलेक्ट्रिकल अँगल इज इक्वल टू P/2 मेकॅनिकल अँगल. मेकॅनिकल अँगल जर 2 पोल असेल तर 2 डिवाइड बाय 2 कॅन्सल. इलेक्ट्रिकल अँगल मेकॅनिकल अँगल सेम होतो. जर नॉर्थ पोल आणि साऊथ पोल 2च पोल असेल, कारण की मेकॅनिकल अँगल 360, इलेक्ट्रिकल अँगल 360, एकच सायकल इंड्यूस होणार पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्यामुळे तेव्हा सेम असणार. अदरवाईज हा डबल असतो अँगल, डबल ट्रिपल डिपेंड असणार पोल किती तुमचे एका रोटेशनला. राईट. तर आपल्याला मेकॅनिकल अँगलची काही घेणं नाही बाळांनो, सरळ इलेक्ट्रिकल अँगलचा विचार करायचा. ठीक आहे, राईट. हा, तर आता आपल्याला काय करायचं माहिती का बाळांनो, बघा टोटल बघा, लक्ष द्या आता.
इथं 9 स्लॉट आहे, 9 आहे, 9 आहे, 9 आहे. आता हा अँगल किती कोण सांगतं? किती आहे अँगल? 100 नॉर्थ साऊथ 180 ना, बरोबर, करेक्ट आहे. 180 हा अँगल. बरं, मग 180 अँगल आहे बाळा, आपल्याला हा स्लॉट अँगल काढायचा आहे. एक स्लॉट अँगल काढायचा आहे. टोटल 9 स्लॉट आहे. इथे किती 9? इथे स्लॉट आहे बघा, 9 स्लॉट आहे, बरोबर. 9 स्लॉट आहे. 1 2 3 4 5 असे 9 आहे, बरोबर. आणि हा अँगल आहे बघा इलेक्ट्रिकल 180. मग मला सांगा एका स्लॉटचा अँगल कसं काढणार तुम्ही? बीटा इज इक्वल टू, तर तुम्ही सिंपल काढणार स्लॉट पर पोल. किती डिवाइड करणार स्लॉट पर पोलला? टोटल अँगल किती आहे? नाही, 180. व्हेरी गुड. टोटल अँगल 180, बरोबर, राईट. आणि डिवाइड कितीने करणार? स्लॉट पर पोलला. किती स्लॉट आहे टोटल? स्लॉट प्रत्येक पोलच्या अंडर मध्ये किती स्लॉट आहे? किती मग इथं? 9. व्हेरी गुड. तर अँगल किती येणार बा मग इथं? 20 डिग्री. मग इथं 9 स्लॉट आहे तर 20 20 20 सगळे मिळून होणार 180 डिग्री. ठीक आहे, कारण हा अँगल जो आहे ना 180 आहे. टोटल अँगल 180. मग एका स्लॉटचा अँगल किती येणार? फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. स्लॉट अँगल आपण बीटा डिनोट करतो. बीटा इज इक्वल टू 180, कारण की अँगल फिक्स आहे आपला. हा इलेक्ट्रिकल हाफ सायकल इंड्यूस होते 180. आणि डिवाइड काय करायचं? स्लॉट पर पोल. किती पोल ह्या स्लॉटच्या अंडर किती स्लॉट आहे? स्लॉट पर पोल घ्यायचे, पर पोल. तर ना फॉर्म्युला ना तुमचा आन्सर येऊन जाणार बघा 180 डिवाइड बाय 9, तर तुमचा आन्सर येणार 20 डिग्री. हा स्लॉट अँगल आला. का आला? का स्लॉट अँगल कसं कॅल्क्युलेट करायचा? समजलं का? नाही समजलं? ओके, व्हिडिओ बघा, परत बघून घ्यायचा रिपीट करून जर नसेल समजलं तर. ठीक आहे, स्लॉट अँगल एकदम सिंपल आहे. काय होतं बघा, परत सांगतो एकदा. इथं आपण काय करतो, हा जितके पोल गेले आपण, नॉर्थ पोल साऊथ पोल, नॉर्थ पोल साऊथ पोल, आणि इथे काय करतो, इथं किती स्लॉट आहे? इथं स्लॉट आहे स्लॉट पर पोल. स्लॉट पर पोल. मग हे अँगल 180 आणि त्याला डिवाइड करा स्लॉट पर पोल, तुम्हाला बीटा भेटतो. एका स्लॉटचा अँगल मिळतो तुम्हाला, राईट? ओके, ठीक आहे. चलो आता पुढे जाऊया आपण. आता एक दुसरी मशीन आपण सिलेक्ट करू आणि तिचा स्लॉट पर अँगल बघू, तर तुम्हाला चांगली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे, हे रिपीट झालेलं आहे ऑलरेडी मशीन मध्ये, इंडक्शन मोटर मध्ये. ठीक आहे, ठीक आहे, ऑलराईट. तर बघा स्लॉट दिले तुम्हाला 72, पोल दिले बा 4, फेजेस दिले बा तुम्हाला 3. तर तुम्हाला काय करणार, एक गोष्ट पहिला छोटा एन काढायचा आहे. छोटा एन म्हणजे स्लॉट पर पोल. दुसरा काढायचा तुम्हाला छोटा एम, फेज स्प्रेड. फेज स्प्रेड त्याला म्हणते स्लॉट पर पोल पर फेज. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरी गोष्ट काढायची तुम्हाला स्लॉट अँगल. स्लॉट अँगल, ठीक आहे, बीटा. बीटा इज इक्वल टू व्हॉट. तर बघा लक्ष द्या, मशीन घेतली आपण. मशीन घेतली इथं 4 पोलची मशीन आहे बघा. 4 पोल आहे, एन पोल, एस पोल, एन पोल, एस पोल. ठीक आहे, आता हा अँगल किती आहे? 180. याला म्हणजे पोल पिच. याला काय म्हणते बाळा? पोल पिच म्हणते. सगळ्यात पहिला आपण काढून घेऊ छोटा एन. छोटा एन म्हणजे काय? स्लॉट पर पोल. प्रत्येक पोलला किती येतं? स्लॉट आहे आपले 72 आणि डिवाइड करायचं 4 ना, किती येणार बा स्लॉट पर पोल? 18. 20. व्हेरी गुड. 18. 20 नाही येणार ना रे, 12 येणार. 18 सर. 18 येणार. 18 येणार का? हा, 18 18 तुमचे 18 54 18 72, करेक्ट. 18 येणार, बरोबर. हा, इथे येणार 18, इथे येणार 18, इथे येणार 18, इथे येणार 18. ओरिक, व्हेरी गुड, परफेक्ट. हा, पहिला तर झाला तुमचं स्लॉट पर पोल. आता या 18 मध्ये आर चे किती असणार, वाय चे किती असणार, बी चे किती असणार? तर आपल्याला त्याच्यासाठी दुसरा नंबर काढायचा फेज स्प्रेड. एक फेज किती ठिकाणी स्प्रेड झालाय, छोटा एम काढायचा वेळा आपल्याला. स्लॉट पर पोल पर फेज, SPP. हा, किंवा याला असं लिहू शकतो तुम्ही, छोटा एन डिवाइड बाय फेजेस. तर छोटा एन काय आपला 18 आहे. 18 डिवाइड बाय काय करू शकतो आपण याला? नंबर ऑफ फेजेस 3 आहे, तर मला वाटतं 9 येणार. 9 का 6? सॉरी 6. हा, 6 1 6 6 12 सेंट्रिक 18, करेक्ट आहे. व्हेरी गुड. तर 6 येणार. 3 नंबरला आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे बा तुमचा
काय म्हणता येईल, हे बीटा स्लॉट अँगल. स्लॉट अँगलचा फॉर्म्युला खूप सिंपल आहे बघा. टोटल अँगल किती आहे इथं? टोटल अँगल किती आहे? कोण सांगतं? 180. 180. व्हेरी गुड, परफेक्ट. बीटा इज इक्वल टू काय ना 180 डिवाइड बाय स्लॉट किती बा इथं? इथं फक्त 18. पूर्ण नका सांगू. नाही ना बाळा, 18 नाही. आन्सर नका सांगू, फॉर्म्युला सांगा पहिला. किती स्लॉट आहे इथे? स्लॉट सांगा ना. स्लॉट पर पोल, बरोबर. छोटा एन स्लॉट पर पोल आहे ना. टोटल स्लॉट नाही घ्यायचा आपला, प्रत्येक पोलच्या अंडर मध्ये घ्यायचे, कारण की पोलचा अँगल माहिती आपल्याला 180 असतो. पोलचा अँगल माहिती आपल्याला 180. इथं स्लॉट घ्यायचे ना. किती स्लॉट इथं? 18 असे. ठीक आहे, 18 स्लॉटचे किती येणार रे अँगल? 10. 10. व्हेरी गुड, 10 डिग्री येणार. करेक्ट आहे, 10 डिग्री येणार. समजलं सगळ्यांना? कोणी असं आहे का समजलं नाहीये त्याला की स्लॉट पर पोल आलाय म्हणून? स्लॉट पर पोल कसं कॅल्क्युलेट करायचं समजलंय सगळ्यांना? हो सर. रिस्पॉन्स करा. झोपले का सगळे? हो सर. रितेश समजलं का रे? समजलं का रितेश? ओके, ठीक आहे. हा, तर आता दुसरं कॅल्क्युलेट करून दाखव मला. एक स्लॉट सांगतो मी तुम्हाला. स्लॉट घ्या 144, पोल घ्या 4, फेज घ्या 3. तुम्हाला काय काय काढून दाखवा. पहिला छोटा एन काढा, स्लॉट पर पोल. दुसऱ्या नंबरचा काढा फेज स्प्रेड, छोटा एम, स्लॉट पर पोल पर फेज. त्याच्यानंतर 3 नंबरला काढा बीटा. तिन्हीचे अँगल सांगा मला किती येतात पटकन. मेसेज म्हणून टाकला तरी चालेल. हा, त्याचं बघू आपण. 72 ला 6 घेऊ, बघू. ठीक आहे, नंतर बघू. ओके, मी कॅल्क्युलेट करून दाखवतो तुम्हाला. 2 मिनिटं थांबा. आता इथे आपण जर स्लॉट घेतले 72, पोल घेतले 6, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, आणि फेज घेतले 3, तर काय येणार? पहिला छोटा एन येणार स्लॉट पर पोल. तर 72 डिवाइड बाय 6 करा. 6 1 6, एक उरला 6 12, 12 येणार आहे. छोटा एन येणार 12. ठीक आहे. त्याच्यानंतर बीटा काय असतो? 180 डिवाइड बाय एन. तर 180 डिवाइड बाय 12 करा. 12 1 12. त्याच्यानंतर किती उरले? 6, 12 5 60, 15 डिग्री येतं. ठीक आहे, हे 15 डिग्री येतं जर हे आपण काय म्हणतात 6 पोल घेतलं तर. आणि यम येणार तुमचा, यम येणार काय? स्लॉट पर पोल किती? 12 आहे आणि 3 फेज आहे. तर मला वाटतं 4 4 येणार आहे काय? 4 4 12. हा, राईट. हे पण तुम्ही डिझाईन करून मला फोटो टाक ना ग्रुपमध्ये. मला फोटो पाहिजे. सगळ्या मशीन तुम्ही डिझाईन करायच्या या. हे स्लॉट पर पोल काढून आणि डिझाईन करून मला फोटो टाकायचे. त्याचा आन्सर नाही आला का अजून? किती सोपं आहे रे मूर्खांनो. इतका वेळ लागतो का त्याला? एन इज इक्वल टू किती सोपं करून सांगितलंय मी तुम्हाला. तुम्हाला बी स्लाइड दाखवायचा. 36 सर. 36. व्हेरी गुड, 36. हा, कारण की 4 4 12, 3 उरले, त्याच्यातले 2 उरले, 24 तर 36 होतं. राईट आहे. हा, त्याच्यानंतर हे पुढचं यम किती आला मग? 12. 9. 12 का साईन? सॉरी 3 12 12 24, 12 12 24, 32 36. यस, करेक्ट आहे. 12 इज राईट आन्सर. 12 येणार. 12 येणार. ठीक आहे. अँगल 9 आला का? बीटा 9 आला का? थिटा काय 180 आहे डिवाइड बाय छोटा एन. छोटा एन किती आहे आपलं? 36 आहे. किती आहे? 18 का 18? 5. बेटा 5 येते सर. 5 सर. हा, 5 इज राईट आन्सर. 5 डिग्री येतं. 9 कसं आलं रे मग? 9 नाही येत. डबल कॅल्क्युलेट करून बघ बा. 9 नाही येत. हे बघ 12 आला पाहिजे. हे 12 आला पाहिजे छोटा एन स्लॉट पर पोल. त्याच्यानंतर फेज स्लॉट पर पोल 36 आले पाहिजे. आणि हा फेज स्प्रेड 12 आला पाहिजे. त्याच्यानंतर अँगल आला पाहिजे 5. कुणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये आता? व्हेरी गुड. नीता करेक्ट आहे. विशाल करेक्ट आहे. ओके, आयडिया आली तुम्हाला मशीन कशी डिझाईन करायची?
खूप महत्वाचा पॉइंट आहे, रट्टा नका मारू. पुढे सगळे प्रॉब्लेम याच्यावरतीच आहे. हे सांगणार नाही मी तुम्हाला कसं आले बारीक बारीक गोष्टी. आता स्टेटरच्या कन्स्ट्रक्शन मध्ये सांगितलंय मी तुम्हाला स्टेटर कसं डिझाईन असतं. आणि तुम्हाला सर 36 असं कसं झालं, तर आपण मुद्दा म्हणून तसंच घेतो. कारण की जर एका फेज मध्ये तुम्ही जास्त घेतले स्लॉट आणि दुसऱ्या फेज मध्ये कमी घेतले, ते इम्बॅलन्स होणार. त्यांचं मेकॅनिकल बॅलन्सिंग नाही होणार, स्पार्किंग होते, व्होल्टेज एका फेज मध्ये जास्त होते, एकाच कमी होतं. त्याच्यामुळे आपण काय करतो, युनिफॉर्मिलिटी आली पाहिजे म्हणून आपण काय करतो, सगळे स्लॉट बरोबर घेतो. ठीक आहे, बॅलन्स पाहिजे म्हणून. ठीक आहे, चला पुढे बघूयात आपण. आता 1-2 होमवर्क देतो मी तुम्हाला, तुम्ही बघा कॅल्क्युलेट करून. हा ठीक आहे. आता मी काय करतो, तुम्हाला स्लॉट ना 36 देतो. फक्त पोल तुम्ही इथे ना 4 घेऊन बघा, 6 घेऊन बघा, 8 घेऊन बघा, 10 घेऊन बघा. फेजेस आपले 3च आहे बघा, 3 फेज सिस्टम आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय काढायचं, पहिला एन काढायचा, दुसरा एम काढायचा, तिसरा बीटा काढायचा. ठीक आहे, तिन्ही केसेस मध्ये पहिला होमवर्क. त्याच्यानंतर दुसरा होमवर्क, स्लॉट तुम्ही 72 घ्या, 72. पोल तुम्ही 2 घ्या, 4 घ्या, 6 घ्या, 8 घ्या. 4 ऑप्शन. त्याच्यानंतर 10 बी घ्या. पेजेस तेच आहे आपले. त्याच्यामध्ये काय करायचं, तुम्ही एन बी काढायचा, एम बी काढायचा, बीटा बी काढायचा. तिन्ही काढायचं काळ करायची कागद प्रॅक्टिस केल्याशिवाय नाही येत ते. असं पाठ झालं पाहिजे तुमचं स्लॉट. त्याच्यानंतर 144 घ्या, 144. त्याच्यानंतर काय करा, पोल 2 घ्या, 4 घ्या, 6 घ्या, 8 घ्या, 10 घ्या. ठीक आहे, एवढेच पोल असतात. त्याच्यानंतर फेज तर 3च असणार तुमचे, सेम काढायचे, एन एम बीटा. त्यानंतर 4 नंबरला 144 किती होणार रे, 4 आणि 4 8. त्याच्यानंतर 4 आणि 4 8, 288. हा, तर स्लॉट घ्या 288, पोल घ्या 2, 4, 6, 8, 10. आणि याच्यामध्ये एन काढा, एम काढा, बीटा काढा. ठीक आहे, आज दिवसभर मला हे सगळ्यांचं आलं पाहिजे. एवढे पॉईंट शिका तुम्ही आज. दुसऱ्या करू नका मशीन मध्ये. याला 2 तास द्या, 1.5 तास द्या, ते काम नसतं. तुम्हाला अभ्यासच करायचा दिवसभर. ठीक आहे, हे पूर्ण काळे करा कागद सगळ्यांनी, मशीनचे परफेक्ट करून टाकायचंय. तुम्हाला किती पोल दिसले, किती स्लॉट दिसले, तुम्हाला लगेच आलं पाहिजे. परत उद्याच्या लेक्चरला मी तुम्हाला डबल लेअर वाइंडिंग, सिंगल लेअर वाइंडिंग, टर्न्स काय असतात, त्याच्यानंतर कंडक्टर काय असतो, आणि कॉईल काय असते, वाइंडिंग काय असते, कनेक्शन शिकवलं मी तुम्हाला. कन्स्ट्रक्शन मध्ये डिटेल आपण सगळं शिकणार आहे. या गोष्टी माहितच पाहिजे आपल्याला, तरच मशीन मला सगळं कळतं आपल्याला. ठीक आहे, राईट. तुम्ही जर व्यवस्थित शिकले ना, मग तुम्हाला नंतर याच्यामध्ये पण हेल्प होणार, बी करताना मशीन डिझाईन मध्ये. तर मला हे सगळं पाहिजे आज. ठीक आहे, सगळ्यांचं पाहिजे. जर नाही करणार तर तुम्हाला काही समजणार नाही. प्रॉब्लेम पुढे सगळे ईएमएफ इंडस्ट्रीज मध्ये स्लॉट पर पोल आणि सॉल्ट पर पोल हे समजणार नाही, तुम्हाला काही समजणार नाही. ठीक आहे, एंड करतोय मी. एवढं मला सॉल्व्ह करून पाहिजे तुमच्याकडून, बस एवढंच करा आजचे दिवस. काही नाही, दुसरं शिकवायचं आहे पण आता ते तुमच्या डोक्याच्या वरून जाईल परत. त्याच्यामुळे एवढीच गोष्ट शिका तुम्हाला. बस झाली, लय मोठी गोष्ट तुम्ही शिकले. ठीक आहे, थँक्यू. बाकीच बघूया आपण नंतर.